बेसिकली असाच एक व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करतो आहे यूट्यूबसाठी की काय एक्झॅक्टली करावं. खूप सारे विचार असतात, थिंकिंग खूप करतो सगळ्या गोष्टी. याचं तुम्हाला साध्य काय होणार आहे. मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे कसं माहिती आहे, मला असं वाटायला की एखादी गोष्ट आपण जर ठरवली तर त्याच्यासाठी माणूस काहीही करू शकतो. पॉझिटिव्ह गोष्टीसाठी बद्दल बोलतो ना, निगेटिव्हबद्दल नाही म्हणून पॉझिटिव्ह गोष्टीसाठी. आता जवळपास जूनमध्ये मॅरेथॉन आहे. सो मागाशीपासून मी आज रन केला. त्याच्यामध्ये सरांनी मला शूज गिफ्ट केला. रन केला तो 5 किलोमीटर रन केला. त्याच्यावर मला समजून आलं की 50 किलोमीटर करायचं आपल्याला रन. आणि हा ट्रेल रन आहे, मावळा घाटी. फर्स्ट टाईम करतो आहे. SRT केलेले आहे, पण बरेच व्हिडिओ ऐकलेले आहेत किंवा बऱ्याच गोष्टी भेटलेल्या आहेत की हा जो ट्रेल रन आहे खूप हेवी आहे, म्हणजे अवघड आहे. सो ट्राय करेन नेक्स्ट वीकमध्ये मी तो अटेंड करायचा प्रयत्न करतो. रिझन ही दुसरी गोष्ट म्हणजे आता वर्कआउट प्लॅन तर मी बनवलेला आहे. त्याच्यानुसार वर्कआउट करायचा प्रयत्न करतो. सो मला आता कधी वर्कआउटला टाईम नाही भेटणार, त्याच्यामुळे मला मॉर्निंगला रन करावं लागणार आहे. सो विचार करतो मी शेड्यूल कसं बनवू. थोडंसं पॅक शेड्यूल आहे. वर्कआउट, क्लायंटचा वर्कआउट घेणं, काम, फॅमिलीला वेळ तर देता येत नाही आहे. भरपूर सारे मिसमॅच होतात. दुसरी गोष्ट म्हणजे रिकव्हरीसाठी मला थोडंसं काम करावं लागणार. सप्लिमेंटची गरज पडणार 100%. कारण जर मॉर्निंगला लवकर रन केला तर दुपारच्या वेळेस रिकव्हरीवर टाईम भेटणार. तो शेड्यूल थोडंसं मिसमॅच होऊ शकतं. याचा परिणाम फिटनेसवरती होऊ शकतो. व त्याची केअर करण्यासाठी मला सप्लिमेंट पण ॲड करणं गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज हाच आहे की कुठलीही गोष्ट करायच्या आधी तुम्हाला एक प्लॅन किंवा प्रिपरेशन असणं खूप गरजेचं आहे. इवन लाईफमध्ये पण, म्हणजे आयुष्यामध्ये पण तुम्ही कुठल्याही गोष्टीचं प्री प्लॅनिंग म्हणजे की नियोजन तुमचं योग्य असेल तर तुम्ही सर्व काही गोष्टी करू शकता. नसेल तर तुम्हाला तडजोड करावी लागते, जी आता सध्या मी करतो आहे. आहेत अजून 2 महिने, म्हणजे आता मे चालू आहे, जून 5 जून 1 मंथ आहे अजून. 30 दिवस पकडून चालेल. 10 दिवस राहिले. 10 तारीख झाली, मे 10 झाली, जून 5 आहे. 1 मंथ जवळपास 30 दिवस राहिलेले आहेत. 30 दिवसामध्ये काय प्रॅक्टिस करणार, अवघड आहे. पण ठीक आहे, लेट्स गो. बघूया जेवढा होईल तेवढं 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट म्हणजे आता बरेच लोक विचारतात मला हे का वाढवले किंवा केस वाढवण्याचं रिझन काय आहे. सो माझ्या 2 गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टीसाठी मी थांबलेलो आहे. तर त्या माझ्या जर 2 गोष्टी कंप्लीट झाल्या तर मी केस रिमूव्ह करणार आहे. तोपर्यंत मी केस वाढवलेला आहे. हा मी पण केलेला किंवा मी माझ्या स्वतःशी बोललेलं आहे. मला एक गोष्ट शेअर करायला आवडेल नक्कीच. मी एखादी गोष्ट ठरवली तर ती 100% नेण्याचा प्रयत्न करतो. वादा, व्यक्ती, वस्तू किंवा कुठलीही गोष्ट असेल, ती जर ठरवली, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी एफर्ट करत राहतो. ही गोष्ट मला माझ्या वडिलांकडून शिकायला भेटलेली आहे. मी ऑलवेज ग्रेटफुल आहे त्या व्यक्तीचं. एवढ्या आत्तापर्यंत कधी बोललो नाही त्यांच्याबद्दल, पण चिकाटी असेल ते त्यांच्याकडून शिकलेलं. आता बऱ्याच लोकांना, माझ्या रिलेटिव्ह किंवा फॅमिली लोकांना माहीत असेल फॅमिलीबद्दल. सो हा फॅमिलीचा भाग नाही आहे, फॅमिली भाग सोडून. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक व्यक्ती असतो जो काही ना काही गोष्टी शिकवत राहतो. त्यातले एक वडील आहे, आई आहे, रिसेंटली माझी वाईफ आहे. तिच्याकडून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. म्हणजे
किती एफर्ट देते, ती कामाबद्दल किती जागसूत आहे, म्हणजे किती करावं लागतं. तसं रात्री 11 वाजता आली, तर 2:30-3 वाजले, 3 वाजले असतील. ती 4 वाजता परत माझी मॉर्निंगला लवकर लेट असल्यामुळे 4 वाजता तिला निघायचं. 4 वाजता ऑर्डर. सो विषय जरी भटकत असला तरी व्हिडिओ बनवण्याचं रिझन याचं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये एफर्ट किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती असते ती प्रेरणा देतात, ती प्रोत्साहन देत असते. त्यात माझा मल्हार खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि आता हे मी मॅरेथॉन किंवा हे रनिंग किंवा हे शिकवणं किंवा कोचिंग करणं हे मी आजपासून ठरवलेलं नाही. मी जवळपास लहान असल्यापासून मला स्पोर्ट्सची आवड आहे. पण भरपूर साऱ्या फॅमिली असेल किंवा योग्य मार्गदर्शन नसेल किंवा योग्य सपोर्टर नसेल तर या गोष्टी होत नाही आहेत पॉसिबल. तर त्या गोष्टी आत्ता होत आहेत. म्हणजे मी जवळपास 30 वर्षाचा आहे, 31 वर्षाचा आहे. म्हणजे मी 12-13 वर्षी किंवा 16 वर्षी करायच्या गोष्टी मी आता 30वीमध्ये करतो. नॉट बॅड. प्रत्येकाचा एक काळ असतो, वेळ असते, त्यावेळेस त्या गोष्टी होऊन जातात. तो आता हे कॅमेऱ्यामध्ये बोलण्याचं, बडबडण्याचं रिझन एकच आहे की मी माझा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी मी बोलायचा प्रयत्न करतो आहे. आता ह्याच्यामध्ये कॅमेरा अँगल हे सगळ्या गोष्टी माहीत शिकतो हळूहळू गोष्टी. पण ट्राय करतो आहे रॉ आणि कंटेंट विदाऊट एडिट असेल त्याच्यासाठी तेवढा महागडा मोबाईल घेतला. सो त्याचा फायदा होतो सगळ्या गोष्टी. सो हेच, बाकी काय नाही. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी आहे असं यूट्यूबला टाकणार आहे. यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. स्टोरी काहीतरी 3 वाजता तरी अंदा म्हटलं मनामध्ये असे थॉट्स होतात किंवा या गोष्टी मी करत असतो. रँडम गोष्टी तुम्हाला पाहायला भेटते. लेट्स सी, बघूया कसं होतं काय होतं. तर तसं बाय. जय शिवराय.